नमस्कार. माझं नाव सुमेध बळीराम जाधव. मी तालखेड येथील रहिवासी असून माझी मुलगी ही इयत्ता तिसरीमध्ये सध्या शिक्षण घेत आहे. या शाळेमध्ये माझ्या मुलीला टाकण्याचं कारण एवढंच होतं की टिळे सर आणि मी शाळेमध्ये येण्याच्या अगोदर बरंच सर्च केलं इतर शाळांमध्ये, कुठली शाळा चांगली आहे कुठली नाही. आम्ही माजलगावला प्रायव्हेट शाळांमध्ये खूप फिरलो. फिरल्याच्यानंतर काही दिवसांनी माझी मुलगी त्यावेळेस ज्युनियर KGमध्ये शिक्षण घेत होती, प्रायव्हेट शाळेमध्येच घेत होती. एवढी काय म्हणजे पहिलीला टाकण्याइतकी तिचं वय झालं नव्हतं. पण आम्ही सर्च करत होतो. सर्च करत असताना सरांनी तोपर्यंत त्यांची मुलगी पहिलीला इथं टाकली. टाकल्याच्यानंतर बरेच दिवस गेले. मग सरांची आणि आमची सातत्याने चर्चा होत राहिली. चर्चा होत असताना की लक्षात आलं की या शाळेमध्ये इतर पैसे देऊन आपल्याला जे सुविधा मिळत नाही, जे शिक्षण मिळत नाही, हे थोडक्यामध्ये ह्या शाळेमध्ये खूप चांगल्या प्रकारचं शिक्षण या ठिकाणी मिळत आहे. पण कालांतराने मी या शाळेमध्ये माझ्या मुलीला पहिलीला टाकलं. टाकल्याच्यानंतर कोविड लागल्याच्यानंतर दुसरीमध्ये ज्यावेळेस ॲडमिशन घेतलं त्यावेळेस ती मुलीचं पूर्ण वर्षच वाया गेलं. वर्ष वाया गेल्याच्यानंतर असं आम्हाला वाटलं की आता मुलीचं वर्षच वाया गेलं, नंतर काय खरं नाही. दुसऱ्या वर्गात टाकल्याच्यानंतर तिला काही एवढं समजणार नाही. पण तसं न होऊ देता सरांनी काय केलं, कोविडमध्ये ऑनलाईन शिक्षण, आमच्याच गावातले काही मुलं तयार केले, त्या ठिकाणी शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हळूहळू नंतर शाळा सुरू झाल्याच्यानंतर सरांनी मग मागचं लेकरांची जी काय नुकसान झाली आहे, कशा पद्धतीने आणखीन भरून येईल म्हणून शिक्षकांनी विविध उपक्रम राबवायला सुरुवात केल्याच्यानंतर सोयाध्ययन असेल किंवा इतर विविध प्रकारचे चॅलेंज विद्यार्थ्यांना देत राहिले. ते चॅलेंज देत असताना विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा लागली. मग आजकाल या स्पर्धेच्या युगामध्ये आत्तापासूनच ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांनी स्पर्धा जी लावली त्यामध्ये विद्यार्थी कुठंतरी पुढं चालला आहे. जो मागं होता तो प्रवाहात येण्याचा प्रयत्न करू लागला. शिक्षकांनी असं केलं की जे विद्यार्थी थोडे कमजोर आहेत त्या विद्यार्थ्यांना इतर विद्यार्थ्यांच्या प्रवाहामध्ये येण्यासाठी वेगळं ट्रीटमेंट द्यायला चालू केली. ती देत असतानासुद्धा बाकीच्या लेकरांना काहीतरी फायदा होईल ह्या अनुषंगाने लेकरांना सोयाध्ययनाची सवय लागल्याच्यानंतर लेकरांनी मोबाईलवरती सरांनी सांगितल्याप्रमाणे जापनीज भाषांचं अभ्यास करायला सुरुवात केली. मराठीचं जापनीजमध्ये ट्रान्सलेट करायला लागले. हळूहळू त्यांची प्रगती फार चांगल्या प्रमाणात आहे. जापनीज चांगल्या प्रमाणे त्यांना येत असताना आता इंग्लिश भाषा, रशियन भाषा पण ते आता सध्या चांगल्या पद्धतीने शिकत आहेत. त्याचबरोबर सोय अध्ययनामुळं आम्हाला त्यांच्याकडे जे काही लक्ष द्यायचं कमी प्रमाण झालं आहे, म्हणजे ते स्वतः शाळा सुटली की स्वतः ते अभ्यास करतायत. म्हणजे एकंदरीत आम्हाला इतर आमच्या कामामध्ये आम्हाला वेळ देता यायला लागला आता विद्यार्थ्यामुळं. असा बऱ्याचपैकी फायदा झाला आहे. नमस्कार, माझं नाव कीर्ती सुमेध जाधव. आता पहिलं म्हणजे मुलीला म्हणावं लागत होतं की अभ्यास कर, आणि आता या शाळेमध्ये आले तेव्हापासून तिला सांगायची गरज पण लागत नाही की अभ्यास कर. सकाळी लवकर उठते आणि सरांनी जे आव्हान दिलेलं आहे ना ते पूर्ण करते. तिला सांगण्याची गरज लागत नाही अभ्यास कर म्हणून. वेगवेगळ्या भाषांची ती माहिती घेण्याचे प्रयत्न करते. मोबाईलद्वारे, इंटरनेटद्वारे असं काही बी वाचायचा प्रयत्न करते. ती सरांनी जे आव्हान दिले ते पूर्ण करते. मला हे करायचंच असं सरांनी सांगितले, हे पूर्ण अभ्यास करते. तिला सांगायची काहीच गरज नाही लागत. या शाळेत आल्यापासून ती खूप हुशार झाली. पहिल्यापेक्षा खूप फरक जाणवतो तिच्यामध्ये. तिचं ही प्रगती बघून मी आता माझ्या दुसऱ्या मुलीलासुद्धा या शाळेमध्ये पहिलीला ॲडमिशन करण्यासाठी मी मुलीला आणि कागदपत्र तिचे आणलेत. सरांनी माझं ॲडमिशनसाठी मला या म्हणले मुलीला घेऊन, त्यामुळं आलेलो आहे मी आज. आणि भविष्यामध्ये हिच्यामध्ये सुद्धा चांगली प्रगती होईल या अनुषंगानेच या शाळेमध्ये टाकायला आलो आहे. आणि आणखीन इतर पालकसुद्धा आमच्या मुलांचे फॉलो घेतात, आम्हाला विचारतात. बाहेर गेलं ती आता पाठीमागं छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त काही शाळेमध्ये उपक्रम राबवले होते वक्तृत्व स्पर्धेचे. वारुळा गावामध्ये माझ्या मुलीचा सत्कार झाला. बाकीच्या गावालासुद्धा हे लक्षात आलं की ह्या शाळेचं काय गुणवत्ता आहे काय नाही. पैसे देऊनसुद्धा बाहेर आम्हाला ही गुणवत्ता आम्हाला मिळाली नाही, ती फुकट आम्हाला या शाळेमध्ये मिळाली. आणि याचं श्रेय सगळं या शाळेतील सातत्यपूर्ण शिक्षणामुळंच झालं आहे हे या ठिकाणी सांगू इच्छितो.